नमस्कार मित्र हो. पाठीमागच्या आपल्या इपिजेनेटिकच्या व्हिडिओमध्ये आपण 3 स्विचेसबद्दल बोललो होतो, जे आपल्या जीन्सना ऑन किंवा ऑफ करतात. योग्य आहार, फिजिकल ॲक्टिव्हिटीज आणि पुरेशी झोप. तर हे 3 स्विचेस स्वतंत्र नसून ते एक चक्राप्रमाणे एकमेकावर अवलंबून आहेत. जर आपण योग्य आहार घेतला तर आपल्यामध्ये चांगली ऊर्जा बनते. ही ऊर्जा आपल्याला दिवसभर ॲक्टिव्ह राहण्यासाठी मदत करते. आणि आपण जर दिवसभर ॲक्टिव्ह राहिलो, पुरेशी हालचाल केली, तर आपली झोप शांत होते, झोप पुरेशी होते आणि आपल्या शरीराची रिकव्हरी चांगली होते आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवात देखील आपली चांगली होते आणि आपला चांगला आहार घेण्याची इच्छा होते. सो या पद्धतीनं हे तीनही स्विचेस एका चक्राप्रमाणे चालत असतात. पण यापैकी एका जरी स्विचमध्ये बिघाड झाला, जसं की आपण आहार बरोबर घेतला नाही, तर आपल्यामध्ये ऊर्जा चांगली बनणार नाही आणि जर आपल्यामध्ये ऊर्जा नसेल तर आपण दिवसभर ॲक्टिव्ह राहणार नाही, आपली हालचाल योग्य होणार नाही आणि जर आपण दिवसभर ॲक्टिव्ह राहिलो नाही तर आपल्याला शांत झोपही लागणार नाही आणि जर आपली शांत झोप झाली नाही तर आपल्याला पुन्हा योग्य आहार घेण्याची इच्छा होणार नाही. म्हणजे ह्या तीनही गोष्टी एकमेकावर अवलंबून आहेत. या एका जरी स्विचमध्ये बिघाड झाला तर पूर्ण सिस्टम खराब होते. त्यामुळे आपल्याला कोणत्याही एका गोष्टीवर फोकस करायचं नाही, तर तीनही गोष्टी तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आपण योग्य आहार, फिजिकल ॲक्टिव्हिटीज, पुरेशी झोप या तीनही गोष्टीवर फोकस केलं आणि हे चक्र असंच चालू ठेवलं तर आपलं आरोग्य नक्की सुधारू शकतं.